जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। कुरण येथे रस्ता बेकायदा खोदकाम, ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कारवाईची मागणी। संगमनेर तालुक्यातील कुरण परिसरातील मुख्य रस्ता बेकायदा पद्धतीने खोदल्याप्रकरणी कारवाईची मागणी कुरण ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे। उबेद शेख यांनी संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करत संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। उबेद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कुरण परिसरात एका खाजगी कंपनीचे काम सुरू आहे। या दरम्यान संगमनेर कुरण मार्गावरील नुकताच डांबरीकरण केलेला मुख्य रस्ता कोणतीही शासकीय परवानगी न घेता खोदण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, धूळ आणि रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे। शेख यांनी आरोप केला की हा रस्ता सुसज्ज होता, मात्र काही अज्ञात व्यक्ती जाणून बुजून रस्ता फोडत आहेत। ग्रामपंचायतीमार्फत तसेच नागरिकांकडून वारंवार विरोध करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही। या प्रकरणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली असतानाही कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याची खंत व्यक्त केली आहे। रस्ता खोदण्याच्या या प्रकारामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर झालेच आहे, पण या मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मौजे संगमेर ते पारेगाव सिन्नर हद्द रस्ता जोडणारा कुरण मार्गे हा शासनाने 8 कोटी निधी मंजूर करून रस्त्याचा काम केलेला आहे। रस्त्याचं काम अर्धा काम झालेला आहे। त्या अर्ध्या कामामध्ये काही लोक अज्ञात व्यक्तींनी रस्ता फोडला होता। तर मागच्या महिन्यात आम्ही साहेबांना ज्या लोकांनी फोडला होता त्यांचे व्हिडिओ क्लिप वगैरे पाठवून आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे त्यांच्याकडे मिसाळ साहेबांकडे पाठवलं होतं, पोलीस स्टेशनला पाठवलं होतं, परत सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पाठवलं होतं, पण काही उपयोग झाला नाही। शासनाचा एवढा खर्च करून लोक रोड फोडू राहिले, त्यांच्यावर काही कारवाई होऊन राहिली। आम्ही ग्रामपंचायत कुरणचा ठराव देऊन ते ठराव सगळीकडे पाठवलं, कलेक्टर साहेब महोदयांना पण पाठवलेला आहे। माननीय कलेक्टर महोदयांकडून पण काही आम्हाला आलेलं नाही आहे। तर मी आता तुम्हाला सांगतो, आता परत अजून आहे ना जिओ कंपनीचा परत एक टावरचं काहीतरी काम चालू आहे। त्यांनी विना परवाना 2 ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून आणि रोड फोडून टाकलेला आहे। आम्ही अभियंता वरपे साहेबांना सूचना केली, त्यांनी त्यांचे जे सहाय्यक कर्मचारी त्यांना पाठवलं, त्यांनी त्या याला सूचना दिली, पण ते फक्त सूचना देऊन जातात। ते सूचना दिल्यावर त्यांनी काही कारवाई करावा। माझं म्हणणं आहे का ते विनापरवाना त्यांनी एवढा मोठा रोड फोडलेला आहे, तो रोड तात्काळमध्ये तो फोडलेला रोड बनवून द्यावा। मी ते काम त्याचं जिओचं काम बंद पाडलेलं आहे। तुम्हाला 4 तो ठेकेदार 4 वेळा फोन करतोय। मी अभियंता साहेबांना फोन करून सगळं सूचना दिलेली आहे। मी अभियंता साहेबांना वरपे साहेबांना विनंती करतो की आपण आपला कर्मचारी पाठवून शासनातर्फे आपल्या सार्वजनिक विभागातर्फे त्या ठेकेदारावर कारवाई करावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, जेणेकरून याच्यानंतर कोणीही रोड फोडणार नाही। जर आपण असं केले नाही तर मी सगळे कुरणचे ग्रामस्थ, सुकवाडीचे ग्रामस्थ घेऊन आपल्या PWDच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन करणार आहे। मी तुम्हाला सांगतो का ज्या ठिकाणी चौफुली आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकावं, जेणेकरून ॲक्सिडेंट टाळतील। असं काही झालेलं नाही। नुसता जो ठेकेदार आहे त्यांनी काम करून गेलेला आहे रस्त्याचा, आणि आता अर्धवट जो काम राहिलेलं आहे त्याची ही मुद्दा संपलेली आहे। संपलेली असताना इनके गाडे साहेब अजून काम पुरं करत नाहीये। त्याच्यानंतर तो दुसऱ्या ठेकेदाराने अर्धा काम करून गेलेला आहे, त्याचं काम झालेलं आहे, परंतु नवीन काम रोड फोडू राहिले। हे सार्वजनिक बांधकामचे जे मंत्री आहे शिवेंद्रराजे भोसले साहेब, त्यांचे मी परत त्यांना एक वेळेस मी विनंती करतो की साहेब आपण स्वतःहून लक्ष घालावा आणि त्या रोडची परत कोणी याच्यानंतर फोडणार नाही याची दखल घ्यावी, हे आमच्या सर्व कुरण गावातर्फे मी कळकळून विनंती करतो। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।